धन्यवाद असो. आणि म्हणून देवाची कृपा, देवाची दया, प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर आणि माझ्यावर विपुल असं आहे. त्या प्रभूला धन्यवाद असो. देवात्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करत असताना प्रभू आम्हाला सहाय्य करणार आहे. आज आम्ही आत्म्याने या जागेत बसलो असताना, आम्ही एक चित्त होऊन या जागेत आला असताना प्रभू आज आमची प्रार्थना, प्रभू आमची विनंती, प्रभू आमची याचना ऐकणार. आज आम्ही पाहतो की देवाची कृपा महान आहे आणि परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये कार्य करणारा देवाचं वचन आम्ही वाचत असताना आम्ही पाहतो नवीन वर्षाचा पहिला महिना संपत आलेला आहे. आज 25 तारीख आहे आणि 5 दिवसानंतर महिना संपणार आहे. आपण प्रभूला धन्यवाद देत असताना आम्ही पाहतो या नवीन वर्षामध्ये अनेकाला आम्ही एखादा शब्द देतो. आम्ही अनेकाला काय करतो? एखादा शब्द देतो, एखादं वचन देतो. आम्ही आमच्या घरामध्ये वचन, मी तुला आता शब्द देतो, मी आता तुला वचन देतो, आता मी परत या गोष्टी करणार नाही, मी परत या मार्गाने जाणार नाही, मी परत असं करणार नाही. आम्ही काय करतो? एक वचन देतो किंवा एक शब्द देतो. तसा परमेश्वराने देखील आम्हाला काय केलेलं आहे? एक शब्द दिलेला आहे. परमेश्वराने देखील काय केलेलं आहे? आम्हाला एक शब्द दिलेला आहे. या नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये ज्याप्रमाणे देवाने आम्हाला अद्भुत रीतीने चालवलं आणि ज्याप्रमाणे मनुष्य एखादा शब्द देतो, मनुष्य एखादा प्रमाणे वचन देतो, तसं परमेश्वराने देखील 2026 मध्ये पुन्हा एकदा देवाने आम्हाला शब्द दिलेला आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं परमेश्वराचा जो शब्द आहे तो आमचा कसा आहे? हिताचा आहे. ते आमचा कसा आहे? हिताचा आहे. ते आमच्या सोयीसाठी आशीर्वादा करतात. प्रभूनी तो शब्द, देवाने आम्हाला एक शब्द दिलेला आहे. आणि मग देवाचं वचन वाचत असताना, आम्ही वचन वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. आज आम्ही पाहणार आहे शब्द म्हणजे काय. आम्ही नेहमी वाचतो प्रारंभी शब्द होता, शब्द देवाच होता, शब्द देव होता, एवढ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. परंतु यापुढे जाऊन प्रभूने बायबलमध्ये असं पुष्कळ वचन शब्दाविषयी बायबलमध्ये लिहिलेले आहेत. आणि मी आज ते वचन वाचत असताना मी गेल्या वर्षी पण सांगितलेलं आहे, परंतु काही गोष्टी मला देवाच्या आत्म्याने आज परत प्रेरणा दिली की आज आम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की देवाने ज्याप्रमाणे मनुष्य शब्द देतो, मनुष्य एखादं वचन देतो, त्याचप्रमाणे परमेश्वर देखील आम्हाला त्याचा शब्द दिलेला आहे. आणि परमेश्वराचा शब्द म्हणजे तो शब्दच आहे. ते शब्द आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. म्हणून आज आम्ही पाहतो शब्द काय आहे. प्रभूच्या वचनाकडे आम्ही पाहत असताना देवाचं वचन जे आहे अत्यंत विश्वासने, देवाचं वचन जे आहे ते सामर्थ्याने भरलेलं आहे. आणि मग बायबल या ठिकाणी वाचत असताना योहान पुरुषोत्तम याचा पहिला अध्याय मी नेहमी वाचतो आणि त्या पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला एक गोष्ट समजून येते. काय समजून येते? प्रारंभी शब्द होता. शब्द प्रारंभी म्हणजे पृथ्वी निर्माण करण्याच्या अगोदर, पृथ्वी निर्माण करण्याच्या अगोदर शब्द होता. प्रारंभी शब्द होता. शब्द देव होता. बघा, प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता आणि शब्द देव होता. आता हे 3 गोष्ट आम्ही वाचत असताना यामध्ये आम्ही एक गोष्ट महत्वाची वाचतो आणि त्यामध्ये बायबल वाचत असताना प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता. प्रारंभी कोण होता? शब्द होता. मग तो शब्द कुणाबरोबर होता? देवास होता. आणि तो शब्द कोण आहे? देव आहे स्वतः. आणि मग आम्ही वाचत असताना या गोष्टी आम्ही वाचत असताना 2026 मध्ये परमेश्वराने आम्हाला एक शब्द दिलेला आहे. मग हा शब्द जो आहे तो प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना प्रारंभी मी तो होता, म्हणजे या पृथ्वीच्या निर्माण करण्याच्या अगोदर तो शब्द होता. आणि तो शब्द जो होता तो देवाचा होता. तो शब्द जो होता तो देवाचा होता आणि तो शब्द देव होता. हे तिन्ही गोष्टी साम्य आम्हाला दाखवते. यामध्ये एक आहे हे दाखवतं. मग बायबलमध्ये स्पष्ट रीतीने लिहिलेलं आहे. बायबलमध्ये स्पष्ट रीतीने लिहिलेलं आहे. काय म्हणतं वचन? जर आम्ही योहानाचे पहिले पत्र वाचतो आणि योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 5वा अध्याय आणि 7वं वचन वाचतो, त्यामध्ये या शब्दाविषयी लिहिलेलं आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता आणि शब्द देव होता.
जर आम्ही पाहिलेलं आहे ओबी बायबल सोडून जर आम्ही अरबी बायबल मध्ये जर वाचलं तर त्यामध्ये या तिन्ही गोष्टी एक आहेत असं बायबल सांगतं. काय म्हणतं वचन? कारण की स्वर्गात साक्ष देणारे तिघे आहेत. हा, कारण कुठं? स्वर्गात साक्ष देणारे कोण आहे? तिघे आहेत. बघा लक्ष द्या, स्वर्गामध्ये साक्ष देणारे 3 जण आहेत. स्वर्गामध्ये साक्ष देणारे म्हणजे आम्ही पाहतो स्वर्गामध्ये प्रभूची स्तुती स्तवन चालू आहे आणि त्या ठिकाणी साक्ष आहे. स्वर्गामध्ये साक्ष देणारे तिघे आहेत. हे तिघे कोण? पिता. बघा पहिलं काय म्हणतंय? पिता शब्द आणि पवित्र आत्मा. हालेलुया. देवाचं वचन आम्ही वाचत असताना आम्ही पवित्र आत्मा आम्हाला काय समजून सांगत आहे याकडे आम्ही लक्ष देत असताना प्रभूच्या वचनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आम्ही वाचतो. देवाचं वचन आम्ही वाचत असताना या ठिकाणी मी वाचतो आणि त्या वचनामध्ये एक सामर्थ्य आहे. बायबल सांगतं स्वर्गामध्ये साक्ष आहे. स्वर्गामध्ये या तिघाविषयी साक्ष दिलेली आहे. काय साक्ष देत आहे? परत एकदा वाचा. कारण की स्वर्गात साक्ष देणारे तिघे आहेत. पिता शब्द आणि पवित्र आत्मा. आणि हे तिघे एक आहेत. आणि हे तिघे कसे आहेत? एक आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. पुत्रच म्हणजे शब्द, पिता शब्द म्हणजे येशू, पुत्र हे आत्मा. हे तिघे कसे आहे? एक आहे. बायबल सांगतं या ठिकाणी कोणतरी काहीतरी म्हणत आलं तुम्हाला नाही यहोवा आहे, कोण तर म्हणतं फक्त पुत्र आहे, कोण म्हणतं फक्त पवित्र आत्मा. नाही, हे तिघ कसे आहे? एक आहे. मग देवाचं वचन बायबल सांग पिता शब्द आणि पवित्र आत्मा हे तिघे काय आहे? एक आहे. हे तिघ जे नाहीत ते एक आहे. आणि मग प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना आम्ही वाचलंय प्रारंभी शब्द होता. प्रारंभी काय होता? शब्द होता. तो शब्द देवासह होता. तो शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तिघ जण एकच. आणि आम्ही वाचत असताना मग यामध्ये एक गोष्ट आम्हाला समजून येते. जर आम्ही योहान सुवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि 14 वचन वाचतो त्यामध्ये तिघ जण एकच आहे. पण तिघ कुठं राहतात? बायबल काय सांगते पहा. शब्द देही झाला. शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. त्याने शब्दाने कुठं आहे? शब्द कुठं आहे? आमच्यामध्ये काय केलेलं आहे? वस्ती केलेलं आहे. शब्दाने आमच्यामध्ये वस्ती केलेलं आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हे तिघ कसे आहेत? एक आहे. आता तिघ जण कुठं आहेत? आमच्यामध्ये. ही गोष्ट ज्या बहिणीला, ज्या भावाला, ज्या लेकरांना, ज्या कुटुंबाला समजलंय ते लोक आशीर्वाद. तिघ कसे आहेत? एक आहे. आणि तिघही कुठं आहेत आज? आम्ही नाताळ साजरा करतो. सर्व जगाला जो आनंद होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो की दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. दाविदाच्या नगरामध्ये दाविदाचं जे नगर आहे त्याच्यामध्ये तारणारा जन्मलेला आहे. तिथून तारण कुठं आलेलं आहे? विदेशी लोकांपर्यंत आलेला आहे. आज येशू आमच्यामध्ये आहे. आज तो शब्द आमच्यामध्ये आहे. आणि देवाचं वचन विश्वास नाही. जर आम्ही योहानाचं पत्र वाचतो आणि योहानाच्या पत्रामध्ये आम्ही वाचत असताना एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि योहानाचं पत्र 4 अध्याय 13 वचन वाचतो त्यामध्ये बायबल सांगते योहानाच्या शुभवर्तमानमध्ये आम्ही पहिला अध्याय 14 वचनामध्ये शब्द देही झाला त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. तो आता आमच्यामध्ये आहे. योहानाच्या पत्रामध्ये प्रभूचं वचन काय म्हणतंय? 4:13 काय म्हणतो पहा. आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो. हे आपण ह्यावरून ओळखतो. कसं? आता बघा, आपण त्याच्यामध्ये राहतो, तो आपल्यामध्ये राहतो. आपण यावरून ओळखले की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. त्याने स्वतःच्या आत्म्यातून त्याचा जो पवित्र आत्मा आहे त्याच्या स्वतःच्या आत्म्यातून आम्हाला काय केलेलं आहे? देऊन टाकलेलं आहे. हालेलुया. तो पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला त्यांनी देऊन टाकलेला आहे आपल्या आत्म्यातून. म्हणून बायबल सांगतं देवाचं हे तिघ जण कसे आहेत?
पिता, शब्द आणि पवित्र आत्मा हे त्रैक कसं आहे? एकच आहे. आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. हे देवाचं सामर्थ्य, परमेश्वराची कृपा, परमेश्वराची दया जी आहे ती आमच्यामध्ये असणं महत्वाची गोष्ट आहे. आणि मग बायबल सांगतं, योहानाच्या पत्रामध्ये आम्ही वाचतो, ज्याला देवाचा पुत्र लाभलेला आहे त्याला जीवन लाभलेलं आहे. बायबल सांगतं ज्याला देवाचा पुत्र लाभलेला आहे त्याला जीवन लाभलेलं आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभलेलं नाही. जीवन लाभणं, जीवन म्हणजे काय आहे? येशूने म्हटले मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि मग देवाचं वचन आम्ही वाचत असताना, ऐकत असताना या गोष्टी आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि वाचत असताना प्रभूच वचन आम्ही वाचतो. आणि पहिले 4:16 मध्ये पण काय म्हणतात पहा, त्याच अध्यायामध्ये 16 वचन आम्ही वाचत असताना त्यामध्ये आम्हाला समजून येतंय काय म्हणतात? देवाची आपल्यावर जी प्रीती आहे, देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे. ती देवाची जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. आपण तिच्यावर विश्वास ठेवलेला आहे. देव प्रीती आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. आमेन. हालेलुया. प्रीती काय आहे? देव. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो. पुढं व देव त्याच्यामध्ये. जो प्रीतीमध्ये, आता देव प्रीती आहे, देवाने त्याच्या आत्म्यातून आम्हाला आत्मा दिलेला आहे. मग आता देव प्रीती आहे ना, जो प्रीतीमध्ये राहतो तो त्याच्यामध्ये राहतो, तो प्रभूमध्ये राहतो. आणि जो प्रभूमध्ये राहतो तर देव त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. वचन आहे ना, मी वाचत असताना समजण्यासाठी जरा मागं पुढे जातो, पण अटल विश्वास आणि वचन वाचल्यानंतर आम्हाला समजून येतंय. काय म्हणतो? परत एकदा वाचा. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे, देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे. ती आपल्याला कळून, देवाची प्रीती आपल्याला कळून आली का? कधी आली कळून? कधी ती जेव्हा त्याने आपल्या आत्म्यातून आम्हाला दिली आहे. त्याच्या आत्म्यातून जेव्हा आम्हाला देतो ना त्यावेळेस ती आत्म्याची प्रीती आम्हाला कळून येते. हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं, सगळ्या गोष्टी समजल्या आमच्याकडे प्रीती नसले तर आमचं जीवन कसं आहे? झंझणाऱ्या झांजा आणि खणखणणाऱ्या टाळाप्रमाणे तुमचं आणि माझं जीवन आहे. परंतु प्रभूचं वचन सांगतात, जर प्रीती आमच्यामध्ये आहे तर आम्ही प्रीतीमध्ये आहोत, प्रभूमध्ये आम्ही आहे. आणि जर प्रभूमध्ये आम्ही आहे तर तो पण आमच्या. ही वचन जे आहे अत्यंत विश्वासने स्वीकारावयास समर्थ असं आहे. आणि मग प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना इफिसिकराचं पत्र जेव्हा आम्ही वाचतो, त्या इफिसिकराच्या पत्रामध्ये वाचत असताना आम्हाला समजून येतंय, इफिसिकराचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 13 आणि 14 वचन वाचत असताना यामध्ये देखील आम्हाला एक गोष्ट समजून येते की परमेश्वराने दिलेला जो आशीर्वाद आहे, परमेश्वराने दिलेली कृपा आहे, जी प्रीती आहे, जो आत्म्यामधून आम्हाला पुरवठा केलेला आहे. काय म्हणतात पहा, तुम्ही इफिसिकराचं पत्र पहिला अध्याय 13-14 वचन. तुम्ही सत्याचे वचन म्हणजे सत्याचं म्हणजे सत्याकडून आलेलं, येशूकडून आलेलं वचन, प्रभूकडून आलेलं वचन. म्हणजे सत्याकडून आलेलं वचन. वचन म्हणजे काय आहे? वचन म्हणजे काय आहे? येशू म्हणजे शब्द. बायबल सांगतं, ही गोष्ट आमच्या मध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. परत येतात, तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला. ही प्रभूची कृपा आहे, प्रभूचं सामर्थ्य आहे. तुमच्या ठाई तरी पवित्र आत्म्याच्या द्वारे काय केलेलं आहे? शिक्का मारण्यात आलेला आहे, मोर्चप केलेला आहे. आपल्या आत्म्यातून त्याने आम्हाला पुरवठा केलेला आहे. आणि मग देवाचं वचन आमच्यामध्ये असणं महत्वाची गोष्ट आहे. आणि मग दावीद राजा स्तोत्र करता जेव्हा आम्ही वाचतो 119 आणि 162 मध्ये वाचतो, त्यावेळेस आम्हाला समजून येतं की परमेश्वराचं वचन अत्यंत विश्वासने स्तोत्र संहिता 119 आणि 162 मध्ये वाचत असताना परमेश्वराच्या वचनामध्ये जे सामर्थ्य आहे, काय म्हणते पहा, मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो. प्रभूच्या वचनाविषयी म्हणजे
देवाचा पुत्र ज्यावेळेस मला सापडलेला आहे, देवाचा पुत्र ज्यावेळेस मला लाभलेला आहे, देवाचा पुत्र ज्यावेळेस मला समजलेला आहे, त्यावेळेस मला मोठा आनंद. काय त्या शब्दाच्या काही काय आहे? याची कन्या मृत्यूला, आता मृत्यूसाठी झुजत होती, मृत्यू तिच्या जवळ होता. तो म्हणतो, प्रभू तुम्ही माझ्या छपराखाली येण्यास मी योग्यतेचा नाही. काय करा? शब्द मात्र बोला. त्या शब्दामध्ये त्या शब्दामध्ये पावर आहे, त्या शब्दामध्ये आरोग्य आहे, त्या शब्दामध्ये कृपा आहे, त्या शब्दामध्ये तारण आहे. हालेलुया. शब्द मात्र बोला म्हणजे माझा साखर बरा. शब्द बोलणं महत्वाचं आहे. शब्द, जेव्हा शब्द बोलतो आम्ही पाहतो, यायच्या कन्याला प्रभूंनी काय केलेलं आहे? शब्द बोललेला आहे. मुली उठ, तिचा हात धरलेला आहे. शब्द आहे. ज्यावेळेस परमेश्वराचा शब्द आमच्या जीवनामध्ये आहे, त्यावेळेस परमेश्वर कृपा करणार आहे. प्रभूचं वचन सांगतो, स्तोत्र संहिता 107 आणि 20 वचनामध्ये, मी माझं वचन पाठवून तुम्हाला बरं करणार आहे. वचन काय? वचन प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता, शब्द देव होता, त्याने आमच्या काही वस्ती केली. हा शब्द कोण होता? आम्ही वाचतो. शब्द कोण होता? जर आम्ही वचन वाचलं तर आम्हाला समजून येते की प्रकटीकरणाचं पुस्तक 19 अध्याय आणि 13 वचन वाचतो. हा शब्द जो आहे तो देवाचा पुत्र आहे. हा शब्द जो आहे तो देवाचा पुत्र आहे. तो स्वतः प्रभू आहे, तो स्वतः येशू आहे, ज्याने तुमच्या आणि माझ्या करता ते शरीर, त्याचं जे आहे ते शरीर शरीरासारखं नव्हतं, संपूर्ण शरीर काय झालेलं आहे? रक्ताने मापलेलं आहे. आणि हा शब्दाला काय नाव दिलेलं आहे? प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 19 अध्याय आणि 13 वचनामध्ये वाचत असताना काय म्हणते पहा, रक्तात बुचकळलेले वस्त्र, रक्तामध्ये उचकळलेले वस्त्र, रक्तात उचकळलेले वस्त्र. हालेलुया. रक्तामध्ये उचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते, त्याने अंगावर घेतले होते, आणि देवाचा शब्द, आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. आमेन. हालेलुया. हा शब्द कुणाचा आहे? देवाचा शब्द. हालेलुया. हा शब्द दुसऱ्या कोणत्या माणसाचा नाही, जीवन भाऊचा नाही, पनेरमधल्या कुठल्या भावाचा नाही, बहिणीचा नाही, हा देवाचा शब्द. आणि या शब्दाने काय केलेलं आहे? आपल्या अंगावर रक्तात उचकळलेले वस्त्र त्याने पांघरलेले आहे. हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं, वाचत असताना काय म्हणते पहा, वाचा. रक्तात बुचकळलेले वस्त्र, रक्तामध्ये उचकळलेले वस्त्र त्याने अंगावर त्याने घेतले होते, अंगावर घेतले, आणि देवाचा शब्द, आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. आमेन. हा कोणाचा शब्द? देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले. कुणाला हे नाव दिलेलं आहे? ज्याने अंगावर काय केलेलं आहे? रक्तात बुचकळलेले वस्त्र घातलेले आहे. रक्तात बुचकळलेले वस्त्र तुमच्या आणि माझ्या प्रभूने घातलेले, तुमच्या आणि माझ्या प्रभूने घातलेले आहे. बायबल सांगतं तो कसा होता? त्याचं रूप कसं होतं? प्रकाशासारखं होतं. त्याचं रूप विजयासारखं होतं. त्याचं रूप कसं होतं? आम्ही पाहतो एखाद्या स्फटिकासारखं होतं. आणि यशा त्याच्याविषयी 53 अध्यायामध्ये त्याच्याकडे पाहिलं तर त्याचे स्वरूप मन बसेल असं त्याचे स्वरूप नव्हतं. आमचं मन बसेल असं त्याचं रूप नव्हतं. पण त्याच्या अगोदर त्याचं रूप कसं होतं? एका स्फटिकासारखं, सूर्यापेक्षा तेज असं बायबल सांगतं. परंतु जेव्हा तुमचे आणि माझे अपराध त्याच्यावर लादण्यात आले, बायबल सांगतं यशाने त्याच्याविषयी लिहिलेलं आहे, त्याच्याकडे पाहिलं तर मन बसावं असं त्याचं सौंदर्य नव्हतं, त्याचं रूप नव्हतं. म्हणून बायबल सांगतं तेच आशीर्वाद, तेच सामर्थ्य प्रभूने तुम्हाला मला दिलं. बायबल का आम्ही वाचलं वचन, त्याच्या आत्म्यातून आम्हाला पुरवठा केलेला आहे. त्याच्या आत्म्यातून काय केलेलं आहे? पवित्र आत्म्याच्या आम्हाला पुरवठा केलेला आहे. आणि तो आजपर्यंत मंडळांमध्ये देव काम करत आहे. म्हणून देवाचं वचन बायबल सांगतं आत्म्याला मोकळीकता द्या. देवाच्या आत्म्याला काय करा? मोकळीकता द्या. जेव्हा तुम्ही देवाच्या आत्म्याला मोकळीकता देता, देवाचा आत्मा काम करा. तुम्ही जर देवाच्या आत्म्याला आता मोकळीकता म्हणजे काय? मोकळीकता म्हणजे आता आम्ही इथं बसलो, सगळे विचार जर मोबाईल मध्ये असतील, आम्ही इथं बसलो, सगळे विचार जर आमच्या कुठेतरी असतील, आम्ही इथं बसलो, आमच्या संसारामध्ये आमच्या गोष्टी, आमच्या विचारामध्ये आमच्या सगळ्या गोष्टी, आमच्या जगातल्या गोष्टीमध्ये जर असतील तर प्रियानो आमचं जीवन व्यर्थ आहे. आम्ही प्रभूमध्ये उभारलं पाहिजे.
प्रभूमध्ये आमचं जीवन समर्पित पाहिजे. आणि जेव्हा प्रभूमध्ये आमचं जीवन समर्पित होतं तेव्हा परमेश्वर अद्भुत रीतीने कार्य करतो. देवाचं वचन कसं आहे? स्तोत्र संहिता 119 आणि 105 मध्ये आम्ही वाचतो. देवाचं वचन प्रकाश आहे. देवाचं वचन कसं आहे? प्रकाश आहे आणि ते आमच्या मार्गाला प्रकाश आहे. फक्त प्रकाश नाही तर आमच्या मार्गाला काय आहे? दिव्याप्रमाणे. बायबल सांगतो, जरा बरं वचन. तुझे वचन माझ्या पाऊलासाठी, तुझे वचन, प्रभूने दिलेलं जे वचन आहे, प्रभूने दिलेला 2026 मध्ये जे शब्द आहे, तुझं वचन, प्रभूने वचन जे आम्हाला दिलेलं आहे. आम्ही एखाद्याला वचन देतो, मी या वर्षामध्ये करणार नाही बरं का, मी शब्द देतो, मी वचन देतो, आम्ही बी वचन देतो. परंतु प्रभूने दिलेलं वचन कसं आहे बघा. काय म्हणतो वचन? तुझे वचन, तुझे वचन, तू दिलेलं जे वचन आहे, तू दिलेला जो शब्द आहे, तुझे वचन माझ्या पाऊलासाठी, 2026 मध्ये प्रभूने दिलेलं वचन माझ्या पावला करता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. प्रकाशासारखे आहे. हालेलुया, हालेलुया. कसं आहे? मार्गावर प्रकाश देणार आहे. मार्गामध्ये कितीतरी अंधकार असला, कितीतरी बंधन असले, किती समस्या असल्या, वचन आमच्यामध्ये आहे ना, आम्ही वचनामध्ये आहे ना, तर आमच्या मार्गाला ते प्रकाश असा आहे. आमच्या मार्गाला काय आहे? प्रकाश असा आहे. जर 119 आणि 50 वचन वाचतो, त्यामध्ये देखील प्रभूचं वचन किती विश्वास नाही. प्रभूचं वचन काय म्हणते पहा, माझ्या दुःखामध्ये आता मी दुःखी आहे, मी कष्टी आहे, मी त्रासामध्ये आहे, मी संकटामध्ये आहे, मी प्रॉब्लेम मध्ये आहे, मी विचारामध्ये आहे, अनेक गोष्टीमध्ये आहे. प्रभूचं वचन सांगतं माझ्या दुःखामध्ये माझे सांत्वन काय? मला सांत्वन देणार. एखाद्या वेळेस माझी पत्नी मला सांत्वन देणार नाही, आई देणार नाही, भाऊ देणार नाही, पण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. हालेलुया. काय म्हणतो वचन? माझ्या दुःखामध्ये माझे सांत्वन हे आहे की, हे आहे. काय आहे? हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमेन. Praise the Lord. दुःख आहे, पण त्या दुःखातून बाहेर काढणारा कोण आहे? त्या दुःखातून बाहेर काढणारा कोण आहे? काय म्हणते वचन? ते वचन माझ्या दुःखामध्ये माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. काय देत आहे? दुःखामध्ये होतो, पूर्वी त्रासामध्ये होतो, या वचन प्रभूने मला दिलं ना. 2026 मध्ये ज्या बहिणीला, ज्या भावाला, ज्या कुटुंबाला प्रभूने वचन दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे, ते आमच्या दुःखामध्ये काय आहे? आमचं सांत्वन. 2026 मध्ये प्रभूने आम्हाला सांत्वनदार शब्द दिलेला आहे. देवाने आम्हाला अद्भुत रीतीने सांभाळलेला आहे. ही प्रभूची कृपा आहे, ही देवाची कृपा आहे. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद असो. देवाचा गौरव करत असताना परमेश्वर महान आहे, त्याची दयाची आहे, सामर्थ्याने भरलेली आहे. मी वाचतो प्रभूचा शब्द जो आहे, स्वतः स्वर्गामध्ये 3 जण साक्ष आहेत. स्वर्गामध्ये 3 साक्ष आहेत, पिता, शब्द आणि पवित्र आत्मा. हे 3 साक्ष आहेत. हे 3 आज तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती, तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती करत आहेत. त्याने आपले वचन पाठवून, त्याने आपला शब्द पाठवून तुम्हाला आणि मला बरं केलं. हालेलुया. ही देवाची कृपा आहे, ही देवाचं सामर्थ्य आहे. शब्द 38 वर्ष दुखणेकराकडे तो शब्द आला. तो म्हटला, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तुला बरं व्हायचंय का? प्रभू माझं कोणच नाही. ज्यावेळेस तुमचं कोण नसतं ना, त्या शब्द तुमच्या, देवाचं वचन तुमच्या बरोबर असतं, त्या देवाचा आत्मा तुमच्या बरोबर असतो. प्रभू म्हटला, उठ, तू आपली पाच उचल आणि चालू राहा. 2026 मध्ये किती दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहे, अपयश आहे, अडचणी आहे, समस्या आहे, वादळ आहे, टेन्शन आहे, याकडे बघत बसू नका. उठायचं आणि प्रभूच्या कार्यासाठी उभं राहायचं. प्रभू आम्हाला सहाय्य करणार आहे, पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करणार आहे, देवाचा आत्मा आम्हाला चालवणार आहे, देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आणि मग प्रियानो, देव खरोखर विश्वास नाही, प्रभू सामर्थ्याने भरलेला देव आहे. कारण देवाचं वचन कसं आहे? इर्मयाचा ग्रंथ आम्ही वाचतो, इर्मयाच्या ग्रंथामध्ये मी वाचत असताना आम्हाला एक गोड समजून येते. हिंदू लोकांचं पत्र वाचतो, त्यामध्ये पण आम्हाला समजून येतं देवाचं वचन सजीव आहे.
देवाचं वचन कसं आहे? एबी लोकांचं पत्र याचा 4 अध्याय 12 वचन वाचतो. त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं देवाचं वचन कसं आहे? सजीव आहे, त्याच्यामध्ये जीव आहे, त्याच्यामध्ये प्राण आहे, ते आमचं मनाचं जीवन बदलणार आहे, आमचं पुनर्जीवन करणारं देवाचं वचन आहे. इर्मयाचा ग्रंथ आम्ही वाचत असताना इर्मयाच्या ग्रंथामध्ये वाचतो, इर्मयाच्या ग्रंथामध्ये पण 23 आणि 29 वाचतो. त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं देवाचं वचन कसं आहे? हातोड्याप्रमाणे. देवाचं वचन हातोड्याप्रमाणे. हातोडीचं काम काय? तोडायचं, फोडायचं. आम्ही पूर्वी कसं होतो? कठीण हृदयाचे होतो. पूर्वी कठीण हृदयाचे, दगडासारखं आमचं हृदय होतं. प्रभूने त्या हातोड्याच्या द्वारे, त्या वचनाच्या द्वारे ते हृदय तोडून फोडून काय केलं? पुन्हा त्याला मांसमय हृदय केलं. ही देवाची कृपा आहे. आणि म्हणून हे वचन जर तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती करताय तर आम्ही प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. देवाचं वचन मी वाचतो आणि त्यामध्ये मी पहिले योहान त्याचा 1 अध्याय आणि 14 वचन वाचतो. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. शब्द जो आहे देही झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. बात आमच्यामध्ये आहे. आमचा विश्वास पाहिजे प्रभू माझ्यामध्ये. मी पुष्कळ दुःखाने काय झालेलं आहे? आता दुःखामध्ये आहे, पण प्रभूचं वचन मला सांगतं. प्रभूचं मी पुष्कळ आजारामध्ये आहे, मी पुष्कळ कर्जामध्ये आहे, पुष्कळ मी त्रासामध्ये आहे, मी कुठून माझं प्रॉब्लेम मध्ये आहे, पण प्रभूचं वचन आज मला सांगतं. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने आशीर्वाद देणार आहे. प्रभूला धन्यवाद असो. प्रभूचं वचन खरोखर विश्वास